मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचे पैसे आतापर्यंत जर कुठल्याही महिन्याला मिळालेले नसतील, तुम्ही अर्ज केला असेल, तुमचा अर्ज अप्रूव्ह असेल तरी तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर काय कारण आहे आणि ते पैसे तुम्हाला कसे मिळतील, तुम्हाला कुठलं काम करायचंय, सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. सोबतच जर तुम्ही लाडकी बहीणची वेबसाईटवरती गेले तर नवीन एक ऑप्शन आला आहे संजय गांधी निराधार योजना, येस ऑर नो, त्याच्याही विषयामध्ये सर्व काही माहिती मी सांगणार आहे. जर तुमच्या इथे यस असेल का तुमचे पैसे वसूल होतील की नाही होणार सर्व माहिती देणार आहे. मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेअंतर्गत माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो तुम्हाला गुगलवरती लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे. या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून सुद्धा वेबसाईटवरती जाऊ शकतात. सोबतच टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. टेलिग्राम व्हॉट्सअपला जोडून घ्या जेणेकरून तुम्हाला जेही अपडेट येतात ते लवकरात लवकर मिळतील. मित्रांनो लाडकी बहीणची ऑफिशियल वेबसाईट आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस ओपन होतं की तुम्हाला अर्जदार लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही अर्ज केला असेल पहिले तर ते तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड ह्या कॅप्चा फिल करून लॉग इन या टॅबवरती क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असं टॅब येतात. इथं स्कीम, ऍप्लिकेशन, मोड, प्रोफाईल, स्कीम इन्फॉर्मेशन अँड लॉग आउट. तर इथं जे 2 नंबरचं ऍप्लिकेशन मोड आहे त्या टॅबवरती क्लिक करायचंय. तुम्ही आतापर्यंत जेही ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईल नंबरच्या तुमच्या लॉग इनच्या माध्यमातून केले असतील ते तुमच्या समोर इथं शो होतील. मित्रांनो आता पहिले आपण चर्चा करूया. जर तुम्हाला अप्रूव्ह झाल्यावर सुद्धा इथं दिसत असेल तुम्हाला, मी बाकीची इन्फॉर्मेशन ब्लर करतोय प्रायव्हसीच्या कारणाने. इथं दिसत आहे अप्रूव्ह. हे जे अप्रूव्ह नाव आहे जे तुमच्या ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये आलं असेल, जर तुम्हाला जरी आलं असेल तरी तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर मी सर्व काही तुम्हाला ओपन करून दाखवतोय. आता माझ्यासमोर मी एक प्रोफाईल ओपन करतोय. तुम्ही पाहू शकतात हे तुम्हाला अप्रूव्ह सुद्धा आहे. आणि इथं आता इथं तुम्हाला डोळ्याचं चिन्ह दिसत असेल. या डोळ्याच्या चिन्हावरती तुम्ही क्लिक करून तुमचा अर्ज कशा प्रकारे भरला होता हे क्लिक करू हे पाहू शकतात. आणि नंतर एक बटन ऍड झालेलं आहे ऍक्शन बटन म्हणून, शेवटी त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर त्या बटनावरती मी क्लिक केला आहे. आता तुम्ही पाहू शकतात. आता इथं पुढे तुम्हाला इथं ऍप्लिकेशन हिस्ट्री तिथं नाव दिसतंय तुम्हाला, ज्याचं ऍप्लिकेशन टोटल अमाऊंट ट्रान्सफर 0, यांना एकही रुपया मिळाला नाहीये. आता का मिळाला नाही सर्व काही माहिती मी इथं सांगणार आहे. मित्रांनो इथं ऍप्लिकेटेडचं नाव दिसतं आहे आणि इथं तुम्हाला दिसत आहे अमाऊंट मध्ये 7,500 4,500 इथं टाकण्याचा प्रयत्न केलेला होता पण कॅन्सल झालेले. का कॅन्सल झालेले? बेनिफिशरी बँक अकाउंट जर तुम्ही पाहाल तर पेटीएम पेमेंट बँक अकाउंट नंबर नाहीये. कारण मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल पेटीएम पेमेंट बँक काही कारणास्तव बंद करण्यात आली होती आणि यांचं आधार कार्ड लिंक हे पेटीएम पेमेंट बँकासोबत होतं. मध्येच आधार सीडिंग कशी चेक करायची, तुमच्या कुठल्या बँकेला आहे त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलं आहे. जाऊन तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून आधार सीडिंग चेक करू शकतात. म्हणून यांना हे पैसे मिळाले नाहीत. मित्रांनो ज्यांना मिळाले त्यांचा स्टेटस कसं आहे तर ते आपण पाहूया. इथं तुम्हाला पेड असं येईल. आणि ज्यांच्या आधारशी बँक लिंक नाहीये त्यांच्या इथं कुठलाही डाटा दिसणार नाहीये. इथं फक्त नाव दिसेल आणि इथं नो बँक अकाउंट असं दिसेल. तर त्यांना तुमच्या बँक अकाउंट मध्ये जाऊन तुमच्या आधारशी बँक लिंक करणं आहे म्हणजे सीडिंग करायची आहे. सोपी प्रोसेस जर सांगायची म्हटली तर एकदम सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही एक अकाउंट ओपन करा. ते तुम्ही 72 तासाच्या आत तुमचे आधार सीडिंग होते आणि तुमच्या अकाउंटला लिंक होते. जसाही पुढचा हप्ता येईल तसा तुम्हाला मागचे 3-4 हप्ते आणि पुढचा हप्ता म्हणजे 9,000 रुपये सोबतच जमा करण्यात येतील. आता पाहूया आपण ज्यांना पैसे मिळालेत त्यांचं काय एरर येतं किंवा कशी काय त्यांची आपण पाहू शकतो. एक्झाम्पलसाठी मी आता ह्या टॅबवरती क्लिक केलं, यांना ओपन केलंय. तुम्ही पाहू शकता त्यांना आता कसं दिसतंय. आता इथं त्यांचं नाव दिसतंय, बेनिफिशरीचं नाव महाराष्ट्र ग्रामीण बँक हे बँकेचं नाव दिसत आहे. इथं अकाउंट नंबर मी प्रायव्हसीच्या कारणाने ब्लर केला आहे. रिमार्क मध्ये क्रेडिट अमाऊंट 3,000, 1,500, 3,000. इथं ट्रान्सलेशन स्टेटस मध्ये पेड, टोटल पेड अमाऊंट 7,500 रुपये इथं तुम्ही पाहू शकतात. अशा प्रकारे जर तुमच्या आधार लिंक यांचं लिंक आधार लिंक होतं महाराष्ट्र ग्रामीण बँक सोबत म्हणून यांना पैसे हे मिळालेले आहेत. चला मग आपण आता चर्चा करूया संजय गांधी निराधार योजनाची टॅब नवीन ऍड झालेला आहे. म्हणजे इथं तुम्ही पाहू शकतात संजय गांधी असं म्हणून दिसतंय. आता तुम्ही इथं नो आता समजा तुमचं इथं जर यस असेल, काय असेल यस असेल तर तुम्हाला इथं प्रॉब्लेम होणार मित्रांनो. कारण तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत आहेत 1,500 रुपये तरी तुम्ही फॉर्म भरला आहे. पण आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आतापर्यंत 7,500 मिळाले ते वसुली करण्यात येतील का?
अशी शक्यता भरपूर आहे की ती सरकार तुमच्याकडनं वसुली करू शकते आणि याच्या पुढचा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार नाही, कारण तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. मित्रांनो, अशाच सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.